ग्रेसफुल पण झालाय. अरे बाबा. याचं एक काय खाऊ सांगा मला. कशाचं आहे हे? ओके. फुनके आणि हे राजगिऱ्याचा शिरा आहे आणि हे तरी कटोरल्याचे करत तर ही आंबाड्याची आंबाड्याची भाजी. विटॅमिन सी ब्लड शुगर लेवल आणि स्किनसाठी. आज जळगावमध्ये आपल्या इथे कृषी विभाग असेल, KVK असेल, ममुराबाद असेल, पाल असेल, त्यासोबतच रोटरी क्लब असेल यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या या फक्त याच सीझनमध्ये मिळत असतात. त्या अगदी नैसर्गिक पद्धतीनं आलेल्या असतात. त्याच्यामुळे रासायनिक कुठलाही त्याच्यावरती खतांचा, फर्टिलायझर्सचा, कुठलाही पेस्टिसाइडचा वापर झालेला नसतो. अशा विविध प्रकारच्या रानभाज्या ह्या नुसत्या इथं विक्रीलाच नाही तर त्या कशा बनवल्या पाहिजे त्याची रेसिपी देखील इथे आहे. त्यासोबतच आर्ट अँड कल्चरवाले काही स्टॉल्स पण इथे उपलब्ध आहेत. जवळपास पूर्ण आपल्या जिल्ह्यामधून 70 ते 80 स्टॉल्स इथे आलेले आहेत. त्याच्यामध्ये आदिवासी महिला असतील, पुरुष असतील, त्यासोबतच इतरही पूर्ण कानाकोपऱ्यातून जिल्ह्यामधून आपल्या इथे रानभाज्या घेऊन लोक आलेले आहेत. त्याच्यावरती प्रोसेसिंग केलेले पण काही काही प्रोडक्ट्स आपल्या इथे उपलब्ध आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स हे ऑर्गॅनिक पद्धतीने असल्यामुळे ऑर्गॅनिक जे विषमुक्त ज्याला भाजीपाला म्हणता येईल अशा प्रकारचा भाजीपाला इथे उपलब्ध आहे. तर माझं सर्व जळगावकरांना आवाहन असेल की आपण सर्वांनी यावं आणि या रानभाजी महोत्सवाचा आस्वाद घ्यावा.